मला एक गोष्ट कळत नाहीये, आपल्याला न सांगता आई अशी गेलीच कशी? आई असती ना तर आपण इतके हायपर झालो नसतो. हो ना, आणि आई कुठे जातात याची कल्पना असते हो आपल्याला. फार फार तर काय, आई ऑफिस मध्ये डोकावतील, नाही तर विघ्नेश्वराला जातील. पण जान्हवीचं तसं नाहीये ना. नाही ना, आणि किती झालं तरी तिचा ऍक्सिडेंट, तिचा तो आजार, त्याच्यामुळे ना जास्तच घाबरायला होतो. हो ना, जास्तच वंच, तुमच्या बोलण्याप्रमाणे इस्त्री पण जोरात चाललीये. जरा हळू. माझं ना चित्तच थाऱ्यावर नाहीये. नाही ते कळलं, पण साडी जळेल ना. तसं कसं करीन मी इंदू वहिनी? हा इस्त्रीवाला ना साड्यांना नीट इस्त्रीच करत नाही. तुम्ही आज त्याला ओरडणार आहात का? नाही म्हणजे मला आधीच सांगा, मी मानसिक तयारी करून ठेवते. असं कोणी मोठ्या आवाजात माझ्या समोर बोललं ना की मला खूप भीती वाटते हो. काल तर मला असं वाटत होतं सगळे मलाच बोलतायत म्हणून. आश्चर्याची गोष्ट म्हणजे वंच, आई सुद्धा जान्हवीलाच पाठीशी घालत होत्या. अगं श्री इतका चिडला होता की कुणी त्याच्यासमोर काही बोललंच नसतं. बिचारा, त्याच्या मनात इतकं काही साचलं असेल असं वाटलं नाही हो. हो ना, आणि आईने सुद्धा आपल्याला विचारलं नाही, कारण आपण कामात असतो, तिला माहिती आहे ना. पूर्वी कसं गोष्ट वेगळी होती, आपण कामात नव्हतो, आपण सतत घरी असायचो, मग कुणीतरी तिच्या बरोबर असायचं ना. आता आपण कामात असल्यामुळे तिने आपल्याला विचारलं नसेल, आणि जान्हवी घरी आल्यानंतर तिला घेऊन गेली असेल ती, नाही का? किंवा श्री आणि जान्हवीसाठी आई विघ्नेश्वराकडे काहीतरी बोलले असतील म्हणून नेले असेल. हो असेलही. व्यवस्थित झाली ना इस्त्री? पुरे, आता कागदासारखी होईल ती साडी. हे पण मला श्रीची खूप काळजी वाटते ग. शहाणा आहे आपला श्री, होईल राग त्याचा शांत. अशी आशा करूया. हो करूया, अशी आशा करूया. तुमची झाली ना इस्त्री करून साडी? हो. आता माझी आणून देते, तेवढी इस्त्री करून द्या. हा, श्री, श्री, काय नाही, एक जोक ऐकवायचा होता. ऐक ना, एक मिनिट. हा, एक लहान मुलगा असतो दादर मध्ये राहणारा. तो एक दिवशी सकाळी त्याच्या आजीला विचारतो, आजी, रोज रात्री आपल्या घरात एक पुरुष आणि एक बाई येते, आणि मी जेव्हा सकाळी उठतो तेव्हा हे दोघेही निघून गेलेले असतात. कोण आहे ती माणसं? आजी म्हणते, अरे देवा, तुला दिसलेस का ते शेवटी? अरे बाळा, ते तुझे आई वडील आहेत, ते डोंबिवलीला नोकरी करतात. सद्य परिस्थितीचं हृदय चित्रण. हसायचं श्री, जोक आहे नाही का? पण जोकचं नाही, निदान माझं मन राखण्यासाठी तर हास. काका, तू सतत बोलत असतोस का रे? हो, म्हणजे जेव्हा मी खाण्यात बिझी नसतो तेव्हा तर नक्कीच. पण मग आता तू खाण्यात बिझी केव्हा होणार आहेस? आता लगेच. अरे, एक वर्ल्ड क्लास शेफ फोडणीचे पोहे नावाचा एक अत्यंत नाविन्यपूर्ण पदार्थ तुझ्या समोर आणणार आहे. हे गेले पाऊण तास ऐकतोय मी. माझ्या पोटात आता कावळे ओरडायला लागले. वेट, पेशन्स. जागतिक दर्जाच्या गोष्टी मिळण्याकरता वाट पाहायला लागते. तोपर्यंत दुसरा जोक ऐक ना. हे बघ, तयार आहे आपल्याकडे. हा, एक मुलगी तिच्या वडिलांना म्हणते, बाबा मी प्रेमात पडली आहे, लव्ह ऍट सेकंड साइट. बाप चमकून बघतो, म्हणतो, हा लव्ह ऍट सेकंड साइट? मुलगी म्हणते, हो. मी जेव्हा त्याला पहिल्यांदा पाहिलं तेव्हा तो तंबाखू मळत होता, पण मी जेव्हा त्याला दुसऱ्यांदा पाहिलं तेव्हा तो ऑडीत बसून तंबाखू थुंकत होता. येतंय हळूहळू येतंय. तू ते आतून हसतं, म्हणजे स्टार्टर मारल्यावर का हसतात, म्हणजे तुझे पोहे झाले का? होणार. राजेश खन्ना, दम धरा. राजेश खन्ना? आता हे काय? अरे, तू राजेश खन्ना सारखा हिरो सारखा असा चेहरा पाडून बसलायस, मग तुझी करमणूक करायची जबाबदारी आता माझ्यावर नाही घेऊन पडली. आणि जेव्हा जेव्हा हिरो असा चेहरा पाडतो तेव्हा तेव्हा हिरोईन येते, शर्मिला टॅगोर.
मेरे सपनों की रानी कब आएगी तू, आई रुत मस्तानी कब आएगी तू. मेरे नैना सावन भादो, फिर भी मेरा मन प्यासा. आंखों की आंखों में इशारा हो गया, बैठ बैठ जीने का सहारा हो गया. जान्हवी तुला देऊ खायला? नाही मला नको आहेत. का? तू काल रात्री पण काही खाल्लं नाहीयेस? खाल्ली ना, खूप खाल्ली. हो, बोलणी नाही, पण काय होतं, बोलणी पटकन जिरतात. त्यापेक्षा तू फोडणी खा, म्हणजे फोडणीचे पोहे खा, म्हणजे काहीतरी पौष्टिक खा. नाही मला मला खरंच काही नकोय. ठीक आहे, मग श्री तुला देऊ खायला? नाही मला पण नकोय आता. अरे आत्ता तर आत्ता मला असं म्हणत होता की पोटात कावळे ओरडतात, हो की नाही? हो, पण आता पोट भरलं माझं. न जाओ सैया छुड़ा के बैया, कसम तुम्हारी. अगं काय चाललंय तुझं? काही नाही, राहू दे सगळं. कशालाच काही अर्थ नाही उरलाय. जान्हवी, अगं एकदम काय झालं? तू तू इकडे ये, इकडे ये, ये इकडे बैस अशी इथे. सांग काय झालं? आता मी म्हणाले ना माझं चुकलं. मी सगळ्यांसमोर चूक सुद्धा कबूल केली. मग आता काय प्रॉब्लेम आहे या माणसाला? आता काय केलं त्यांनी? एका शब्दाने बोलत नाहीयेत ते माझ्याशी. एवढा काय गुन्हा केलाय मी? ठीक आहे, झाली माझ्याकडनं चूक, पण माणूस आहे ना, आणि चुका माणसांकडूनच होतात ना. मग एवढा आडमुठेपणा करायची गरज काय? काल एवढं सुचत होतं त्यांना बोलायला, आणि आज काय शब्द आटलेत का? आईजी तुम्ही हसताय, मी नाही बोलणार. सॉरी सॉरी सॉरी, नाही हसत, नाही हसत, सॉरी. असं हे एका घरात राहून अनोळख्यासारखं का वागतोय हा माणूस माझ्याशी? आता तर म्हणजे ओळख असल्यासारखं बघतही नव्हते ते माझ्याकडे. लग्नाची बायको आहे ना मी, का पळवून आणलीये मला? आईची मी रडते आणि तुम्ही हसताय. छे बाबा, मी काही बोलणारच नाही आता कोणाशी. अगं तुला नाही हसत मी त्याला हसतीये. मग ठीक आहे, पण
तो तुझ्याशी बोलला नाही, हसला नाही, पण तू का नाही बोललीस त्याच्याशी? मी कशाला बोलू? मी सॉरी म्हणाले त्यांना. हे काही बोलणं झालं नाही. पण मग आता त्यांनी यावं ना माझ्याशी बोलायला. मी किती वेळा जाऊन सॉरी म्हणायचं? म्हणजे हे मला ओरडणार मी केलेल्या चुकांसाठी, शिवाय मी न केलेल्या चुकांसाठी सुद्धा. मग मीच किती वेळा जाऊन बोलायचं? राहू दे, नसेल बोलायचं तर नको बोलू दे. मी सुद्धा नाही जाणार आता बोलायला. माझं पण काही अडत नाहीये. मी तुमच्याशी बोलेन ना. हो बोल, माझ्याशी बोल. मग बरोबर आहे की नाही? कंपनीचे मालक असतील ते, पण मी काही एम्प्लॉई नाहीये त्यांची. मी बायको आहे त्यांची, लग्नाची. अगं बायको लग्नाचीच असते, नाहीतर तिला बायको म्हणत नाहीत. बहीण मानतात, तसं बायको मानत नाही कोणी आपल्याकडे. आणि आम्हाला सगळ्यांना माहितीये तू त्यांची लग्नाची बायको आहेस ते. हो, पण त्या माणसाला माहितीये का अशी शंका यायला लागलीये मला. मग आता तूच विचार जाऊन त्या माणसाला. मी का? मी कशाला विचारू? मी नाही विचारणार आहे. मी का विचारू त्यांना? राहू दे ना, त्यांना नसेल बोलायचं तर राहू दे, इट्स ओके. मला पण काही फरक नाही पडत. श्री, चहा घे ना. नाही मला नकोय. अन्नावर का राग काढतोयस बाळा? मी कुठे राग काढतोय? वाटतोय तो रागवला सर? वाटतोय का? किती सॉफ्टली बोलतोय बघ. नाही श्री, म्हणजे मान्य आहे मला की तू रागावला नाहीयेस, पण मग आम्हाला बरं वाटावं म्हणून 2 घास खाऊन घे ना. छे, आता यापुढे कोणाला बरं वाटावं म्हणून मी काही करणारच नाहीये. कारण त्याचा काही उपयोगच नसतो ना. कारण शेवटी मलाच ऍटिट्यूड देतात लोक. काय देतात? ऍटिट्यूड म्हणजे काय करतात? सांगतो, नंतर सांगतो. नंतर कशाला? सांग ना, आत्ताच सांग तिला. आई, ऍटिट्यूड म्हणजे जान्हवी आता माझ्याशी जे वागते ना ते. हा, म्हणजे प्रेमाने वागणं. अरे असं काय करतोयस? तूही दे ना तिला ऍटिट्यूड. वहिनी, श्री, जान्हवी तुला ऍटिट्यूड देते? हे अत्यंत चुकीचं आहे. नाही तर काय? नुसतं सॉरी म्हणलं म्हणजे झालं कसं ग? त्याआधी आपल्या सगळ्यांचं मिळून इतके लिटर रक्त आटलंय, त्यासाठी काय फक्त एक सॉरी? नाहीये, अजिबात नाहीये. श्री बाळा, आता जाऊ दे ना. हे काय चाललंय तुमचं? संगीत मानापमान. मी काहीच करत नाहीये, ती तुच्छ तरी बघते माझ्याकडे. हो, तुला कसं कळलं? तू बघत होतास तिच्याकडे? छे, मी कशाला बघू तिच्याकडे? अरे असं काय करतोय? बायको आहे ती तुझी. तिला विचारा, तिला आठवतंय का मी नवरा आहे तिचा? आहे श्री, अरे काय बोलतोयस? ती प्रयत्न करते की चांगला संसार करायचा तुझ्याशी. कुठे? आय्याजीच्या खोलीत माझा संसार. अच्छा अच्छा अच्छा, म्हणजे या गोष्टीचा राग आलाय होय तुला? छे, उलट मला कशाचाच राग येत नाहीये. मी ओके, मी ओके, ऍब्सोल्युटली ओके. हल्ली ना मला कशाचं काहीच वाटत नाहीये. बघितलंस किती विनयाने बोलतोय? हा, तू उगाच काहीतरी टोमणे मारतेस त्याला. चुकलं माझं. पण श्री, मला काय वाटतंय, आता सोडून दे ना. नको ना ताणू आणखीन. नाही, शक्यच नाही. अरे माझी काही चूक नसताना माझ्याकडे ती गुन्हेगारासारखे लुक्स देते. ते म्हणतात ना, चोराच्या उलट्या बोंबा, तसं आहे. नाही, मी सोडून देणार नाहीये. विघ्नेश्वरा, आता म्हणजे तुम्ही या मुद्द्यावरून धुसफूस करत राहणार? धुसफूस? छे, मी धुसफूस वगैरे काहीच करणार नाहीये. तिला बोलायचं नाहीये ना माझ्याशी, नको बोलू देत. मी काय नाही करणार आहे धुसफूस वगैरे काही नाही.
श्री, नाही काय मला उशीर होतोय. मला फक्त एवढंच सांग की तू सोडणार आहेस जान्हवीला बँकेत का मी सोडू? तू नाही, नको नको नको, मी सोडतो. अरे आता तर तू म्हणालास काय ऍटिट्यूड वगैरे. नाही, मी त्या सगळ्याकडे आता दुर्लक्ष करणार आहे. अच्छा. हा, संपूर्ण दुर्लक्ष. आणि ते खाली ड्रायव्हिंग शिकण्याचं खूळ शिरलं ना तिच्या डोक्यात, त्यामुळे माझ्या शेजारी बसून माझ्या ड्रायव्हिंगचं निरीक्षण चालू असतं सतत बाईंचं. आणि तिनं तुझ्याकडून ड्रायव्हिंगचे धडे घ्यायला नकोयत मला. वा वा, बघितलंस वहिनी, आपल्या काकाशी किती मार्दवतेने बोलतोय तो. हा, तू उगाच काहीतरी बोलत असतेस त्याला. श्री, पण त्या बिचारीला का रे ड्रायव्हिंग शिकू देत नाहीस तू? कारण मी दुष्ट नवरा आहे म्हणून. वा, तुझा हा प्रामाणिकपणा तिला फार आवडेल बरं का श्री. ए काका, तुम्ही काही म्हणा, पण या बाबतीतलं माझंच मत बरोबर आहे. आता जान्हवी गाडी शिकेल का नाही हे मला माहित नाही, पण बाबांनो आता कृपा करून खायला चला. कारण ना घरच्या बाईने कसं आणि किती अन्न शिजवायचं हेच कळेन असं झालंय. तेवढं मात्र मला शिकवा. मला नकोय. पाहिलंत भाऊजी, जान्हवी असंच म्हणते. उपास करून काय मिळतंय ना कोणास ठाऊक. अरे 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 अरे, जान्हवी सुद्धा उपाशी आहे का? अरे 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 अरे, जान्हवी सुद्धा. चला निघायला. ए आई, मी खाईन ग. हा, पण मी थोडंसंच खाणार आहे, फार नाही. आणि तू म्हणतेस म्हणून तिच्यासाठी नाही, तिच्यासाठी नाही बरं का. हे सांगितलंस हे फार बरं केलंस. हा. मला फार आवडला हा स्वभाव तुझा. मस्त. तिच्यासाठी खाणार नाही तो, कळलं का? अरे का. दिल तेरे बिन कहीं लगता नहीं, वक्त गुजरता नहीं, क्या यही प्यार है. काका, खाताना गाणं म्हटलेलं आईजीला आवडत नाही. करेक्ट आहे, मी खातच नाहीये. मग का खात नाहीयेस तू? कारण तुम्हाला दोघांना खाताना बघूनच पोट भरलं माझं. क्या यही प्यार है. काका, मगाशी तुला उशीर होत होता ना? हो, मी निघतोच आहे. हा हा. हा हा हा, यही प्यार है. आई, मी सुद्धा निघतोय. माझं खाऊन झालं, तेव्हा मी आता निघतोय. हो, ऐकलंय मी. नाही, तू ऐकलंयस ग, पण बाकीच्यांनी ऐकलंय का? हो का रे? नाही, मग आता खाणं संपवून उठावं हे कळतंय का बाकीच्यांना? का आता माझ्या बरोबर येण्यातही प्रॉब्लेम आहे बाकीच्यांना? काका, मी निघतोय असं म्हटल्यावर साधारण एकटा माणूस निघतोय असा अर्थ होतो ना. नाही म्हणजे एक वचन येते. बाकीच्यांनी जर ह्यांच्या बरोबर निमूट निघायचं असेल तर तिथे बहुवचन असायला हवं, हो की नाही? आई, व्याकरणाची शिकवणी थोड्या वेळाने घेतली तर चालेल का असं विचारतेस बाकीच्यांना? बाकीच्यांनी ह्यांच्याच बरोबर जायचंय ना, इतकंच उत्तर हवंय, हो की नाही काका? येस. आई, आता सगळं ठरलेलंच आहे ना? नाही पण कालच्या दिवसात खूप गोष्टी बदलल्यात ना काका. काय बदललंय? ठीक आहे, ठीक आहे. काय बदललंय? सांग ना, काय बदललंय? काहीच तर बदललेलं नाहीये, सगळं तसंच आहे. पण काका, आता हे बाकीच्यांना कसं कळणार? पण आता कळलंय ना. मग आता उठा आणि जा. माझं ना डोकं भणभणायला लागलंय. भाऊजी, तुमचं काय ठरलंय? तुम्ही थांबणार आहात की जाणार आहात? माझं काय ग वहिनी, बाकीचे करणार तसं मी करणार. क्या यही प्यार है.
हे गेले, बाकीचे राहिले. ऍक्च्युली बाकीचे ते आहेत, हे राहिले. हे बस बस, तुम्हाला देऊ का आता पोहे देऊ? दे दे. भूक लागली असेल.